हो मग भाऊ, तुम्ही रागामध्ये या का टेन्शन मध्ये या? दोनही म्हणाल तरी चालेल जी. हो का? हो. तेव्हा काहून पण? मी का म्हणतो, माणसाचा विश्वास नाही का माणसावर नाही राहिला. हो तरी पण काहून? सांगू का, 2 वर्षा पहिले मी नाही का सोनाराच्या दुकानामध्ये गेलो होतो. तर त्याला विचारलो 10 ग्रॅम सोना किती रुपयाचा होईल. हा? तर तो म्हणते 60,000चा होईल. हा? तर म्हणला ठीक आहे येतो. घरी गेलो का नाही तर गल्ल्यामध्ये पाहिलं तर 1 रुपया नव्हता दादा. तर मग नाही का हे पैसे जमा करायसाठी 2 वर्ष लागलं 60,000 रुपये जमा करायसाठी. अच्छा. आता काल नाही का जमा झाले पैसे ना, अजच नाही का त्याच्या दुकानामध्ये गेलो होतो दादा. हा? त्याला म्हणलो हे 60,000 धरा आणि 10 ग्रॅम सोना द्या म्हणलं. बरोबर आहे का नाही? तो म्हणते अजून 28,000 वर्षे लागतील म्हणते. म्हणला काहून? तुम्ही मागेच तर बुक्का बोली केले होते ना 60,000 देईन म्हणून 10 ग्रॅम. तो म्हणते आता 88,000 रुपये झाला म्हणते. मी म्हणला जबानीवर राज्य म्हणला, कारण की तुम्ही त्यावेळेस म्हणल्या म्हणून 60,000 रुपये जमा केलो म्हणला. पाहिलं दादा असं लोकांची जबान पलटते ना, मलाही मोठा टेन्शन आला. बरं तुम्ही त्या सोनाराले किती पैसे ऍडव्हान्स केल्या होत्या? 1 रुपया नव्हतं दिलो त्याला. मग तुम्ही 1 रुपये ऍडव्हान्स केल्या नव्हत्या. आता 60,000 रुपयामध्ये सोना तुम्हाला कसा का देईल? तुम्ही 2 वर्षानं जहाल ना त्याचा सोना द्या म्हणाल 60,000 रुपयामध्ये 10 ग्राम, तसं नाही होऊ शकत ना. पैसे ऍडव्हान्स काय दिले असता तुम्ही तर तेव्हा तो काहीतरी म्हणजे बंदिस्त झाला असता. बरोबर आहे का नाही? सांगू का पोजीभाऊ, तुम्ही त्याच्याहून निघून राहिला बरं का मित्र असेल. नाही मी आता नाही का तुमच्याकडूनच निघतो. मी त्याला सांगतो आधी मार्च महिन्यामध्ये तुमचा सत्कार ठेवायला होतो.